नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षेच्या माध्यमातून प्रेफरन्स देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे. आणि त्या संदर्भात आपण जर विचार केला तर विविध ठिकाणच्या जागा आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच महाराष्ट्रातली एक महत्त्वाची जिल्हा परिषद म्हणजेच पुणे जिल्हा परिषद, ज्यांच्या जागा आपल्याला या ठिकाणी संभाव्य पाहायला मिळत आहेत. एकूण जर आपण त्यांचं रोस्टर जर पाहिलं तर अशा पद्धतीचं रोस्टर खऱ्या अर्थानं अगदी कॅटेगरी वाईज आहे. कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी जागा जर पाहिल्या तर अशा पद्धतीच्या जागा आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात. आणि आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी 31/8/2025 अखेरचा घोषवारा खरं तर आहे, जो की मागील फेज 2ची टेट 2 जी झाली आहे, टेट 2मधील फेज 2, तर त्याला या जागा आलेल्या नव्हत्या. म्हणजे ह्या जागा आता टेट 3ला 100% येतील अशी आपण आशा करूया. तर एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी पहा बिंदू जे राखीव आहेत, म्हणजे एकूण भरावयाची पदं जर पाहिली तुम्ही या ठिकाणी तर 626 पदं या ठिकाणी भरावयाची आहे. आणि या वर्षीचा आपण जर विचार केला 1/9/2025 ते 31/8/2026 म्हणजे 31 ऑगस्टपर्यंतचा विचार जर केला तर एकूण 215 पदं त्या ठिकाणी रिक्त होत आहेत. आणि ही एकूण पदं जर पाहिली तर 841 पदं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजेच भरपूर अशी पदं त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत. एकंदरीत आपण आशा करूया की जास्तीत जास्त पदं या भरतीला यावीत आणि जे शिक्षक भरतीचं स्वप्न रंगवणारे जे सर्व अभियोग्यताधारक आहेत त्यांच्या वाट्याला ही पदं यावीत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अजूनही काही पदं जर रिक्त होत असतील तर नक्कीच 800 ते 1000 पदं या जिल्हा परिषदेमध्ये भरली गेली तर नक्कीच मेरिट कमी यायला फायदा होईल. आणि सर्वांसाठी हा दिवस खूप चांगला असेल, त्यांच्या स्वप्नांसाठी हा दिवस खूप चांगला असेल. एकंदरीत हे रोस्टर पाहून घ्या, 100%साठीचं हे रोस्टर आहे. याच्यामध्ये थोडक्यात आपण काय करू शकतो, एक 80% जरी जागा भरल्या गेल्या तरी त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मॅक्झिमम जागा त्या ठिकाणी येऊ शकतात. 700-800 जागा त्या ठिकाणी येऊ शकतात. एकूण पहा या ठिकाणी अनुसूचित जातीच्या 124 आहेत, जमातीच्या 152 आहे, त्यानंतर FIJA 13 आहेत, NTB 16, त्याच्यानंतर भजक जर पाहिलं आपण तर 86 आहेत. भजक आपण जर पाहिलं तर 2 आहेत, विमाप्र आहे 1, इतर मागासवर्ग 126 आहेत, SC-BCच्या 84 आहेत, EWSच्या 81 आहेत, अराखीवच्या जवळपास 332, म्हणजे असे 841 पदं खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळं नक्कीच या ठिकाणी याचा फायदा 100% सर्व अभियोग्यताधारकांना होईल अशी आशा आपण सर्वजण करूया. अशा पद्धतीचं आपल्याला हे पत्र पुणे जिल्हा परिषदेचं पाहायला मिळतं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं असेल की 31/8/2026 पर्यंतची संभाव्य पदं देखील ही जी 215 जवळपास रिक्त होणारी आहेत तीसुद्धा या भरतीमध्ये यावीत अशी मी अपेक्षा करतो. जेणेकरून काय होईल की तुम्हाला सर्वच्या सर्व पदं आली तर फायदा 100% होईल, भरती मोठी होईल. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना मनपूर्वक अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.